नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर पहा, आता येत आहे वर्षातील शेवटची पौर्णिमा म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा. ही मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला येत आहे. सकाळी 8:37 सुरू होत आहे व दुसऱ्या दिवशी पहाटे 4:43ला समाप्ती होत आहे. त्यामुळं पौर्णिमा ही 4 डिसेंबरलाच आहे. तर आपण सत्यनारायण करत असतो पौर्णिमेच्या दिवशी, तर आपल्याला सत्यनारायण हा 4 डिसेंबरलाच करायचा आहे. आणि अन्नपूर्णा तिथी ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशीच असते. त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने आपल्या घरात सतत अन्नाची भरभराट राहते. अन्नधान्य कधी कमी पडत नाही. त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा मातेला धन्यवाद म्हणायचा आहे. तिचे षडोपचारे पूजा करायची आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्राचीही पूजा करायची आहे. संध्याकाळी चंद्रालाही आपण जशी सूर्याची जल देऊन पूजा करतो तशी चंद्राचीही पूजा करायची आहे. धन्यवाद.